नमस्कार लाडक्या बहिणींनो. आज आपण तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी माहिती घेऊन आलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. लाडक्या बहिणींसाठी ही खरोखरच खुश खबर आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे की जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जानेवारीच्या आतच जमा होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले आहे की जानेवारी महिन्याचा डीबीटी हप्ता सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक नियोजन पूर्ण झाले असून अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर आणि नोव्हेंबरचे हप्ते न मिळालेल्यांची चिंता. आता अनेक बहिणींच्या मनात एक मोठा प्रश्न आहे. आम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही, आमचं काय? राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे. मात्र अजूनही हजारो महिलांना नोव्हेंबरपासून म्हणजेच 17व्या हप्त्यापासून ते 18व्या हप्त्यापर्यंत सलग 2 हप्ते मिळालेले नाहीत. अनेक बहिणी कॉमेंट बॉक्समध्ये सांगत आहेत की आमची ई-केवायसी पूर्ण आहे तरीही खात्यात पैसे आलेले नाहीत. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम, चिंता आणि नाराजी निर्माण झाली आहे. ई-केवायसी आणि पात्रतेचा मुद्दा. सरकारने योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक केली होती. मात्र आता स्पष्ट होत आहे की केवळ ई-केवायसी पुरेशी नाही. योजनेत काही पात्रता निकष आहेत, जसे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, आधार सीडिंग, बँक खाते योग्य प्रकारे लिंक असणे, माहितीमध्ये कोणतीही चूक नसणे. जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ई-केवायसी झाल्यानंतर सरकारकडून माहितीची पडताळणी करण्यात आली आणि त्यामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. 31 डिसेंबरनंतर अनेक अपात्र लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले आहेत. पात्र असूनही पैसे न मिळालेल्यांचं काय? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ज्या महिला पात्र आहेत, ई-केवायसी पूर्ण आहे, तरीही पैसे मिळालेले नाहीत, त्यांचं काय? अशा प्रकरणांमध्ये कारण असू शकतं टेक्निकल एरर, आधार सीडिंग प्रॉब्लेम, बँक खाते अपडेट नसेल, डेटा मॅचिंगमध्ये अडचण. अशा पात्र महिलांना जानेवारीच्या हप्त्यासोबत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा प्रलंबित लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. जानेवारी हप्ता कधी येऊ शकतो? आता सगळ्यांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न. जानेवारीचे 1500 रुपये कधी खात्यात येणार? मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत आणि त्याचा निकाल 7 फेब्रुवारीला लागणार आहे. त्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच पुढील 10 ते 15 दिवसांच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होऊ शकतो. सरकारची भूमिका. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली ही योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. दर महिन्याला 1500 रुपयांची मदत अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाची ठरत आहे. मात्र काही ठिकाणी गोंधळ, विलंब आणि तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सरकारकडे अनेक तक्रारी देखील दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रलंबित प्रकरणांवर निर्णय घेऊन पात्र महिलांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांसाठी महत्त्वाचे आवाहन. आता तुम्हाला एक महत्त्वाची विनंती आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे का? डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे का? जानेवारीची वाट पाहत आहात का? हे सर्व तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून इतर बहिणींनाही खरी परिस्थिती समजेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत राहीन. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.